पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडाली होती आणि सध्या पाहायला गेलं तर 2 महिन्यानंतर ज्या काही प्रमाणात 109 मिलीमीटरचा पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडलेला आहे। मात्र असं असलं तरी गेल्या 2 महिन्यापासून सोलापुरात पावसाने कुठेतरी दडी मारली होती। ही दडी मारल्यानंतर जे तूर असेल, मूग असेल, उडीद असेल अशा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र असं असलं तरी दुबार पेरणीचं संकट मात्र कुठेतरी आता शेतकऱ्यांच्या जे डोक्यावरचं होतं ते कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी। दादा, काय पेरलं होतं आणि आता सध्या काय परिस्थिती आहे? आम्ही तूर उडीद पेरला होता। तूर पेरताना पाऊस असा पडला मे महिन्यात, लईच पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात पाऊसच नाही काय, आणि आता पिकं कोमेजले ती, आणि आता पुन्हा मोठा पाऊस पडायला लागला आहे। त्याच्यामुळं ती सगळं अडचणीच होऊन बसले। आणि आम्हाला दुसरं एक अजून बिहा पोडले राज्य सरकारचं केंद्र सरकारचं, की तुरीचा भाव केंद्र सरकारनं हमी भाव 8,000 केला आहे, उडदाचा बी 8,000 भाव केला आहे, आणि आज बाजारात तुरीला भाव आहे 6,000 ते 5,500। उडदाला आता काही शेतकऱ्यांचं उडीद ज्यांनी पाणी देऊन आणले होते त्या उडदाचं तर अशी अडचण आहे की 5,500 आणि 6,500 रुपयेच भाव आहे। माझी केंद्र सरकारला एक विनंती आहे की तुम्ही उडीद तूर आम्हाला करायला सांगताय, कडधान्य पिकं आम्ही कष्टानं पिकवतोय, आणि तुम्ही परदेशातनं तुरी, उडदाच्या डाळी, मुगाची डाळ, हरभरा डाळ आयात करताय। त्याच्यामुळं भारतातल्या शेतकऱ्याला व आम्हाला उडदाला, तुरीला हमीभाव मिळत नाही। गेल्या वर्षी कुठल्याही शेतकऱ्याला सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही, उडदाला मिळाला नाही, तुरीला मिळाला नाही। तर आमची केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर परदेशातून ज्या तूर डाळी आयात करणार आहेत ते थांबवाव्या। तुम्ही 2025-26 सालापतवर परदेशातून डाळी आयात करायचं परमिशन दिलेलं आहे व्यापाऱ्यांना। तुम्ही शेतकऱ्याला सबसिडी द्या, तुम्ही व्यापाऱ्याला सबसिडी देत आहे परदेशातून डाळी आयात करायला। हे कुठलं धोरण आहे? शेतकऱ्याला तुम्ही ठरवलं का मारून टाकायचं? ह्याच्यामुळे आमच्या कर्जाचा भंग झालाय। कुठेतरी शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पाहायला मिळतो। दादा, युवा शेतकरी आहे, कशा पद्धतीचे संकट आहेत शेतीत? सध्याची परिस्थिती काय आहे की पावसाचा परिणाम जास्त झाला आहे मुळात, आणि प्रश्न काय आहे की आता मी टोमॅटो शेती केली, टमाट्याचं रोप आणि त्याचा खर्च केला तर काही दृष्टिकोनातून औषधाचे तर किती महाग झालेत, औषध मुलकाचे महाग झालेत। जी औषध 20 रुपयाचं होतं ते 250ला झालं, जे 250चं होतं ते 2,000ला झालं, बरोबर आहे। त्याच्यामुळं आणि मार्केट बी नाही, शेताला भावाला मार्केट आहे का काय? 200 रुपये 100 रुपये कॅरेट, आणि खर्च जास्त आला। अशामुळं शेतकऱ्याला संकट येणारच ना, त्यात काय वादच नाही। अशा पद्धतीने पाहतोय की संकट मोठं आहे। दादा, इतके दिवस शेती करताय आणि आत्ताची शेती, आता एवढा मोठा पाऊस पडतो, कधी पाऊस पडतो कधी पडत नाही, कसं आहे निसर्गाचं चक्र? बघ, निसर्गाचं चक्र असं आहे, मे महिन्यात आम्ही पाऊस चांगला पडल्यामुळं सर्रास उडीद, मूग, तूर, सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली। वाटलं होतं सतत पाऊस पडेल, पण सतत पाऊस न पडल्यामुळं आता अशी परिस्थिती झाली। पाऊस पडला आहे आता, पण त्या पिकात काही राम राहिलेलं नाही, त्यापासून काही उत्पन्न येणार नाही। ज्यावेळेस पाऊस जादा होतो त्यावेळेस अतिवृष्टी झाल्यावर सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडतं, आणि कमी असल्यावर बी काही बघत नाही। निसर्गाची अवकृपा आणि सरकारचं धोरण चुकीचं असल्यामुळे शेतकरी आज बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे। सोलापूर जिल्ह्यात आता एवढी मोठी शेती आहे आपली, तूर असेल, उडीद असेल, आणि दुबार पेरणीचं संकट कुठेतरी मोठं होतं आहे। दुबार पेरणीचं संकट 100% आलेलं आहे। आता ह्या पिकातनं जे पेरलं पीक त्या पिकातून काहीसुद्धा उत्पन्न निघणार नाही, हे सगळ्यालाच माहिती आहे। ही पाऊस आला आहे पण शेतकऱ्याच्या फायद्याचं आज तरी काही नाही, त्या पिकाला वरदान नाही। शेतकऱ्यांनी आज जी पेरलं आहे मात्र त्याला आज पावसाची कुठेतरी दडी मारते। संघटना म्हणून कशा पद्धतीने बघता? कुठेतरी असा निसर्गाचा जो चक्र आहे ते बदलतं सारखं, कधी पाऊस, कधी ऊन, कधी हिवाळा, कशा पद्धतीने शेती करावी? नाही, निसर्गाचा समतोल खरंच बिघडला आहे, त्याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसताना दिसतोय। आपण बघितलं यावर्षी मे महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सलग 17 दिवस पाऊस मे महिन्यात पडला। त्यानंतर शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून वापसा चांगला आल्यामुळं लागणी करायला, पेरणी करायला सुरुवात केली, परंतु अख्खा जून महिना कोरडा गेला। त्यानंतर जुलैचे पहिले 15 दिवस कोरडे गेले, त्याच्यामुळं नंतर थोडाफार जे पाऊस पडत गेला असता तर जे पेरणी झालेली पिकं होती त्यांना चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पिकाला वाढ मिळाली असती। परंतु सोलापूर शहराच्या काही भागामध्ये म्हणजे मंद्रुप परिसर असेल, याच्यामध्ये 18 जुलैला एकाच रात्री खूप मोठा पाऊस पडला गेला। त्या दिवशी 149 मिलीलीटर पाऊस हा मंद्रुप परिसरात, मंद्रुप निंबर्गी ह्या परिसरात झाला। त्यामुळे अति पाऊस पडला। त्याच्यानंतर
जुलैपासून तेव्हापासून आणखी पाऊस नव्हता. काही शेतकऱ्यांनी जी उशिरा लागण केली पेरणी केल्या होत्या त्यांचं वापलं पण नाही बियाणे, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं होतं. आत्ता मागच्या 2 दिवसापूर्वीपासून पाऊस सुरुवात चालू झाला. एक 15 दिवस पाऊस नव्हता, 15 दिवसानंतर हा पाऊस जो पडला एकाच रात्रीत 106 मिलीमीटर पाऊस पडला. त्याच्यामुळं जे पिकं आली होती, छोटं उडीद होतं, ज्या छोट्या तुरी बी होत्या त्या शेतामध्ये पाणी साठलं आणि ते छोटे पिकं आहेत ते उडदामुळं म्हणजे छोटे जास्त पाऊस पाणी साठून राहिल्यामुळं ते पिकं आज कोमेजलेले आहेत, ते पिकं गेलेले आहेत. आज माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा उडीदाचं पीक आहे. शेतामध्ये एका रात्रीत 106 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं गुडघ्याएवढं पाणी साचलं होतं. दुसऱ्या दिवशी काढून दिल्यानंतर सुद्धा आज ते उडीद पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे. म्हणजे ते उडीद आता त्याला शेंगा लागणार किंवा त्याला फळ येणार असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा एक पावसाचा पडलेला खंड आणि त्याच्यानंतर पडलेला जास्त पाऊस, अति प्रमाणात पडलेला पाऊस, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसतंय. खरं तर यापूर्वी पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना पावसाचा खंड पडला तर त्याला नुकसान भरपाई मिळायची, किंवा एकाच दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर तो अतिवृष्टी म्हणला जातो आणि त्याला नुकसान भरपाई दिली जायची. परंतु यावर्षी केलेल्या निकषामध्ये बदल जे केलेत पीक विमा कंपन्याकडून किंवा शासनाचे पीक विम्यात बदल केलेत त्यामुळं ह्या अतिवृष्टीचा फायदा पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्याला मिळणार नाही. म्हणून शासनानं अतिवृष्टीची नुकसान भरपाई डायरेक्ट शेतकऱ्यांना द्यावी. कारण पीक विमा कंपन्या ही शेवटी जेव्हा आम्हाला पीक निघणार आहे तेव्हा त्याचं उंबरड उत्पादनावर ह्यावर्षी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले नुकसान भरपाईचे केलेले हे निकष आहेत. त्यामुळे निकष बदलून आत्ता जो पाऊस पडलेला आहे 2 दिवसात हा अतिवृष्टी झाले, नुकसान झाले, म्हणून शेतकऱ्याचे पंचनामे व्हावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी. दादा, शेती करणं सोपं राहिलं का? सध्याचा काळ निसर्गाच्या लहरीपणामुळे किंबहुना इतर संकटामुळे शेती करणं हा खूप मोठा विषय झालेला आहे. आणि येणारे खते बी बियाणे हे चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे केवळ सरकारने तात्पुरतं शेतकऱ्याच्या कोणत्याही मालासंदर्भात किंवा शेतीसंदर्भात तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत. जेणेकरून आता तुम्ही सरकार म्हणून केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या अंतर्गत जे 2,000 देतात त्याच पद्धतीनं तुम्ही बी बियाणे, चांगल्या दर्जाचे खते, त्याचबरोबर वीज, पाणी हे मोफत दिलं गेलं पाहिजे. जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा होईल. अशा पद्धतीने आपण पाहतोय की सोलापुरातले जे आपण सध्या देगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे गेल्या 2 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कुठेतरी जे पेरणी केलेलं पीक आहे ते उगवताना दिसत असलं तरी मात्र या ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.